हाय. काल आपण न्यूमरिकल्स पण पाहिले होते याच्यामधले, बरोबर आहे, सगळ्यांना आवडले असेल. आणि आता पुढचे पण पाहिजे आहे. मग ते नंतर पण पाहिलं होतं की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे कसा असते की स्टोन जर वर फेकला तर त्याची वेलोसिटी हळूहळू कमी कमी होत जाते आणि एका लेवलला पोहोचल्यावर ती झिरो होऊन जाते. आणि झिरो झाल्यानंतर मग त्याच्यावर पूर्ण अर्थची ग्रॅव्हिटी काम करत असते आणि त्याला डायरेक्टली खाली ओढल्या जाते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे सगळे आपल्याला नवीन नवीन शब्द माहीत झालेले आहेत. कोरोना तरी पण त्याच्यामधला सर्वात चांगलं म्हणजे की SMS ला फॉलो करा. व्हॉट इज दिस SMS? S means it is sanitizer. M means mask. And again S is social distancing. सर्वात महत्त्वाचं ह्या वेळेला कोरोनामुळे आपण फ्रिक्वेंटली खूप सारे शब्द वापरत आहे. कंटेनमेंट झोन, हॉटस्पॉट्स, नंतर हे सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग. तर आपलं पण सोशल डिस्टन्सिंगनंच क्लासेस सुरू आहेत. तर पुढचा भाग सॉल्व एक्झाम्पल्स. इट इज अगेन सॉल्व एक्झाम्पल्स. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम्पल. आता हा जो आहे महेंद्रा, आपण जुनेवाले एक्झाम्पल पाहिलेले आहे. तर त्याच्यामधल्या महेंद्राचं मास इट इज 75 kg. आणि मग त्याच्या सोबतची जी काही रिक्वायरमेंट लागली ती घेऊन घ्यायची आणि महेंद्रावर असणारा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा, गिवन मध्ये आता आपल्याला लागेल दोन ऑब्जेक्ट मधला असेल, एकाचा मास आपण M1 घेतो, दुसऱ्याचा M2 घेतो. इथे काय होईल तर इथे अर्थ आहे आणि महेंद्र आहे. ओके, तर मग अर्थचं पाहावं लागेल. मग अर्थची रेडियस म्हणजे त्याचं डिस्टन्स होऊन जाईल कारण तो अर्थवर आहे. ओके, मग त्याच्या सेंटरपासूनचं जे डिस्टन्स असेल त्याला आपण रेडियस म्हणतो आणि दॅट विल बी द डिस्टन्स बिटवीन देम. आणि आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर आहे. ओके, तर आता आपण इथं काय करायचं, सरळ सरळ द मास ऑफ द अर्थ त्याला आपण M1 म्हणू. मास ऑफ द अर्थ इट इज अवर गिवन, इट इज M1. दिस इज द मास ऑफ द अर्थ, दिस इज द मास ऑफ द अर्थ and that is, it is 6 into 10 raised to 24 kg. 6 into 10 raised to 24 kg. Okay, 6 into 10 raised to 24 kg. Then it is radius of the earth. It is radius of the earth and it is denoted by R, कॅपिटल आर. रेडियस ऑफ द अर्थ असल्यामुळे जनरली आपण मास पण M ने पण दाखवतो कॅपिटलनी, पण इथं M1 M2 आपला फॉर्म्युला आहे तर वी कॅन टेक दिस M1 ऑल्सो. सो R इज इक्वल टू, इट इज 6.4 into 10⁶ मीटर. आता डिस्टन्स असल्यामुळे मीटर मध्ये असेल, मास असल्यामुळे kg मध्ये असेल. तर हे जनरली दिलेले असतात किंवा आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि सोपंच आहे. It is mass of the 6 into 10 raised to 24 kg and radius is 6.4 into 10 raised to 6 meter. Okay, then Mahendra's mass, that is M2. Mahendra's mass M2 is equal to 75 kg. We have seen in the earlier examples his mass is 75 kg. That is Mahendra's mass. Then G, it is universal gravitational constant. Its value is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square kg raised to minus 2. सगळ्यांच्या लक्षात आहे. Then it is G, that is universal gravitational constant. It is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square kg raised to minus 2.
किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी चा स्क्वेअर असं पण लिहू शकतो. बुकात तसं लिहिलेलं आहे. युजिंग द फोर्स लॉ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन महिंद्रा ड्यू टू द अर्थ इज गिवन बाय. आता आपल्या टेक्स्ट बुक वाल्याला खूप घाई झाली होती. शेवटचं जे उत्तर आहे तर ते त्याने पुढे लिहिलेलं आहे. This force is 1.83 into 10 raised to 9 times larger than the gravitational force between Mahindra and Virat. हे नवीन पुस्तकात असेल तर कदाचित करेक्शन झालेलं असेल. हे पूर्णच्या पूर्ण F च्या पुढे F is equal to 733 न्यूटन आहे. त्याच्या खाली पाहिजे हे पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट. This force is 1.83 into 10 raised to 9 times larger than the gravitational force between Mahindra and Virat. हे सर्वात शेवटचं कॉन्क्लुडिंग सेंटेन्स होतं की जे आपलं न्यूमरिकल्स एंड करणार होतं. तर आमच्या जुन्या पुस्तकात नवीन कुठलं अपडेशन माहित नाही तर त्यांनी युजिंग द फोर्स लॉ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन महिंद्रा ड्यू टू अर्थ इज गिवन बाय नंतर लगेच दिलेलं आहे. ऍक्च्युअली इट इज गिवन बाय साठी सरळ मग आपल्याला असं जावं लागेल F is equal to G m1 m2 upon it is d square असं पाहिजे इथे. सॉरी इट इज r square d square or r square one and the same. D means distance, so here r is radius of the earth, that is the distance from the center of the earth to Mahindra. Okay, then we will put the values here. It is 6.67 into 10 raised to minus 11 into m1 is mass of the earth, so it is 6 into 10 raised to 24 into 75. m2 महिंद्राचा आहे 75. Then it is divided by 6.4 into 10 raised to 6. What? It's square. आणि ते स्क्वेअर म्हणजे त्या होल ब्रॅकेटचा पाहिजे. ओके, नंतर मग याला आपण जवळ जर घेतलं F is equal to 6.67 into 6 into 75 into 10 raised to minus 11 into 10 raised to 24. ओके, फक्त वरच्या याला 6.67, 6 आणि 75 वर्षे जवळ घेतले आणि 10 raised to minus 11, 10 raised to 14 असे ठेवले. ओके, डिवाइडेड बाय इट इज 6.4 into 10 raised to 6 चा स्क्वेअर. सो इट इज 6.4 चा स्क्वेअर into 10 raised to 6 raised to 2. Then it is 6.67 into 6 करा किंवा 6.67 into 75 करा. कारण आपण हे कॅल्क्युलेशन केलेले आहे मागच्या गणितात मागच्या पेजवर. तर इट विल कम्स दिस. सो इट इज 500.25 into 6 into रूल्स ऑफ इंडक्शन नुसार याला सोडून घ्यायचं तर सरळ सोपं. 10 raised to minus 11 into 10 raised to 24. 24 minus 11 that is 10 raised to 13. 10 raised to 13. Okay, are you getting me? Then it is 6.4 चा square. 6.4 into 6.4. Okay, 6.4 into 6.4 into 10 raised to 6 raised to 2, a raised to m raised to n. That becomes a raised to m n. Okay, so it is a raised to m n, m into n. So it will become 10 raised to 6 into 2, that is 10 raised to 12. 10 raised to 6 raised to 2 is equal to 10 raised to 6 into 2, so it is 10 raised to 12. Okay, very easy. Then it is 500.25. 500.25 into 6. करायचं 6 5s are 30, so 3 will be carried. 6 2s are 12. 12 plus 3, that is 15. 1 will be carried. Then it is 6001. 600, 6 5s are 30. So it is 3001.
आता 2 नंतर डेसिमल पॉइंट आहे, सो इट इज 0.50. ओके, देन इट इज 10 raised to 13 आणि हा 10 raised to 12 जर वर नेला 10 raised to -12 होईल आणि इथं 6.4 into 6.4 सोडून पाहायचा. सो इट विल कम्स 40.96. 64 चा स्क्वेअर 40.96. आता खूप सोपं झालेलं आहे. सरळ सरळ आहे 3001.50 divided by 40.96. ओके, मग 3001.50 upon 40.96 याला सोडवता येईल. डेसिमल पॉइंट ऑटोमॅटिकली उडून जाईल आणि मग आपलं उत्तर येईल पहा करा आणि लिहा. इकडचं 10 raised to 13 minus 11, so it is 10 raised to 1. It is 10 raised to 1. केले तर that answer will come 73.278. 73.278 into 10 raised to. ओके, आता सरळ सरळ आहे 73.278 into 10. ओके, याला जर समजा into 10 झाला, so it will become 732.78 into 10 केल्यावर एक डेसिमल पॉइंट सरकून जाईल, so it will become 732.78. माहित आहे डेसिमल पॉइंट उडवायचा असेल तर पाहून घ्यायचं. हा काय, इट इज मोर दॅन 5, so we can add 1 in before number, so this will become 733 approximately. It is approximately. Okay, and no doubt it is 4 C's, so it is Newton. So 733 Newton, that is the force which is on Mahendra. It is of the earth. It is of the earth. आता हे पहा सरळ सरळ आहे की इथे त्यांच्यावर जो फोर्स होता तो होता 4.002 into 10 raised to -7 न्यूटन. आठवते का? पहा मागच्या गणितात इट इज 4.002 into 10 raised to -7 and it is page number 6, example number 1. हा दोघांच्या दरम्यानचा फोर्स होता. ओके, त्याला जर आपण 10 raised to -9 मध्ये जर आणतो म्हटलं तर पाहून घ्या 4.002 into 10 raised to -7 न्यूटन होता. ओके, मग याला जर आपण 400.2 जर लिहिलं तर इथे 10 raised to -2 येईल, कारण हा डेसिमल पॉइंट आपण 2 घरी इकडे सरकवला म्हणून 10 raised to -2 छोटा असून आपण मोठा दाखवत आहे. 4 होता त्याला आपण 400 दाखवत आहे म्हणून मग 10 raised to -2. ओके, सो इट विल बिकम 400.2 into 10 raised to -9 आणि मग हा त्यांच्या दोघांच्या दरम्यानचा 10 raised to -9 मध्ये 400.2 होता. ओके, त्याप्रमाणे सो इट इज 400 च्या डबल किती होते तर 800 होते. हा 733 आहे म्हणजे 800 पेक्षा कमी आहे. ओके, म्हणूनच मग ते जे उत्तर आहे त्याने काय लिहिलं, दिस फोर्स इज 1.83 into 10 raised to 9. याला जर आपण 1.83 ने जर समजा मल्टिप्लाय केलं तर वी विल गेट 733. इट इज अप्रॉक्सिमेटली अगेन. म्हणजेच काय होईल 1.83 टाइम अर्थचा फोर्स असेल कोणाच्या तर त्या दोघांच्या दरम्यान जो फोर्स होता इट इज 4.002 into 10 raised to -7 न्यूटन याच्या 1.83 टाइम्स मोर असेल असं त्याला सांगायचं आहे. एवढे सोपे सोपे गणित आहे आणि हे चॅप्टर सोपं आहे. व्हिडिओज पाहताना झोप लागली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आणि म्हणूनच मग बरेच जण सोपं असल्यामुळे हे पहिल्याच ह्याच्यात शिकून टाकतात बरेचसे क्लासेसला. तर अशा प्रकारचं गणित आहे एकदम अगदी सोपं. तर बघून घ्या.
सगळं पूर्णच्या पूर्ण उतरून घ्यायचं, व्यवस्थित लिहायचे आणि आपल्या बुकमध्ये बाजूच्या टर्म्स जिथे मेन्शन करायच्या तिथे करत जा की याच्यामुळे असं केलेलं आहे, त्याच्यामुळे तसं केलेलं आहे. रेफरन्सेस ठेवून द्यायचे आणि कॅल्क्युलेशन खूप सोपे आहे, खूप जास्त कठीण जाणार नाही. बरोबर जर आपण विथ कॉन्सन्ट्रेशन. सर्वात महत्वाचं माहिती आहे का, बरेच जण असे पण अभ्यास करतात माहित नाही, मस्तपैकी इकडच्या तिकडचं लक्ष अर्धवट तिकडे आणि आपल्या इयरफोननी ऐकत पण असतात. तर असं करू नका. ग्रॅव्हिटेशन सोपा असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला लवकर आत्मसात होईल, म्हणून मग फुल कॉन्सन्ट्रेशननी काम करा. अदरवाइज ग्रॅव्हिटेशन तो टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थकडे जाण्यापेक्षा सरळ वर निघून जाईल. सो नाव इट इज एक्झाम्पल 2 स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. आता रेस्टवरनं सुरुवात झाली, सरळ सरळ इंडिकेशन दिलेलं आहे की u इज इक्वल टू 0 स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट. म्हणजे रेस्ट मध्ये होता त्याची इनिशियल वेलोसिटी काय होती, इट इज 0. दॅट व्हॉट विल बी द महिंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. आता इनिशियल वेलोसिटी तर 0 होती, एका सेकंड नंतर त्याची फायनल वेलोसिटी काय असेल, दॅट इज v. व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट. ओके, then after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth, आणि मग हा जर समजा खाली पडत असेल ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, तर 1 सेकंद नंतर आपल्याला त्याची वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. हे पण गणित सोपं. गिवन u इज इक्वल टू 0, बरोबर आहे की नाही, कारण तो रेस्ट मध्ये होता. तो कुठे होता, रेस्ट मध्ये होता. f इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स आताच आपण मागच्या गणितात काढलेला आहे, इट इज 733 न्यूटन. ओके, इट इज 733 न्यूटन. देन इट इज महिंद्राज मास. आपण मागच्याच गणितातून घेतलेला आहे महिंद्राचा मास, और महिंद्राज मास m1 इज इक्वल टू 75 kg. आपण ते पाहिलेलं आहे. देन इट इज टाइम दिलेला आहे 1 सेकंद आणि दोन्ही सिस्टम मध्ये SI असो की CGS असो टाइमचे युनिट सेकंड मध्येच आहे, त्यामुळे कन्व्हर्जनची गरज नाही. सो नाउ वी विल सी महिंद्राज ऍक्सिलरेशन. आता पुन्हा महिंद्राचं ऍक्सिलरेशन काढायचं आहे. ऍक्सिलरेशन द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, आणि 0 वरून वेलोसिटी वाढलेली आहे म्हणजे इथे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी सुद्धा येईल. आणि मग न्यूटनचा सेकंड लॉ, न्यूटनच्या सेकंड लॉ अनुसार किंवा मॉडर्न डेफिनेशन ऑफ फोर्स F इज इक्वल टू ma. F इज इक्वल टू ma. आता m म्हणजे मास, f म्हणजे फोर्स, आपल्याजवळ दोन्ही आहे. म्हणजे सरळ सरळ आपण याच्यावरून ऍक्सेलरेशन काढू शकतो. कोणाचं, महिंद्राचं. ओके, सो इट इज a इज इक्वल टू f अपॉन m. पुस्तकात डायरेक्टच दिलेलं आहे त्यानं a इज इक्वल टू f अपॉन m. बऱ्याच जणांना वाटेल आपण हे तर शिकलोच नाही, बिलकुल शिकलेले आहे. दॅट इज f इज इक्वल टू ma. आणि मग a इज इक्वल टू f बाय m. ओके, नाउ वी विल पुट द व्हॅल्यूज. इट इज f इज 733, आपण मागच्या गणितात काढलं, डिवाइडेड बाय 75. So 733 divided by 75, सरळ सरळ आहे. It is 75 9 जा 675, म्हणजे सरळ सरळ 9 चा भाग जाईल. 9 5 जा 45, 4 9 7 जा 63 plus 4 that is 67. I have already entered 675. Then 3 minus 5, that is 13 minus 5, it is 8. 13 minus 8, that is 5, it is 0. So we can give point. Then here it will become 0. So again 75 6 it is 450. Then 5 to 5, 75 7 5 to 5. ओके, पाहूया
7 5 are 35, 3 will be carrying. 7 7 are 49 plus 3, it is 5 to 5. Okay, then 10 minus 5, 5. 8 minus 3, 5. 5 minus 5, 0. And again, it is 0. So, again, 75 7s are 5 to 5. So, it is 25. We will stop here. So, the answer is 9.77. And what is this? It is acceleration. So, the unit is meter per second square. If it is velocity, then our unit is meter per second. As it is acceleration, what we have find out? So, it is meter per second square. So, तिथं इक्वल टू पुस्तकात जुन्या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे तिथं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर मेन्शन करू शकता. देन अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सांगितलं होतं तिन्ही इक्वेशन पार्ट करायचे आहे कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन. सो फर्स्ट इज v is equal to u plus at. v is equal to u plus at. Second is s is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. Third is v square is equal to u square plus twice as. तुमच्या लक्षात येईल की मी बऱ्याचदा हे तिन्ही इक्वेशन म्हणून दाखवत आहे. The reason you must be thoroughly remember this because we have to use all these equations in numericals of this chapter. Okay, so you have to remember this. Then now it is v is equal to u plus at. v is equal to u plus at. Okay, आता पहा आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर इनिशियल वेलोसिटी पण आहे, ऍक्सेलरेशन आपण आत्ताच काढलं आणि t 1 सेकंद दिलेला आहे. So we have to find out only velocity and we do have all the other things. Okay, so we will put our values here. It is 0 plus acceleration is 9.77 into time is 1 second. So our answer is 9.77 because 9.77 into 1 that is 0 plus 9.77 that is 9.77. Now it is meter per second. आता इथं मीटर पर सेकंद तर रिझन पण माहिती आहे तुम्हाला. इट इज वेलोसिटी. इट इज वेलोसिटी. देन अगेन दिस इज 1.83 into 10 raised to 9 times Mahendra's velocity in example 2 on page number 6. आता पुन्हा बघून घ्या. एक्झाम्पल 2 मध्ये वेलोसिटी किती आली होती? तर it is 5.34 into 10 raised to minus 9 meter per second. 10 raised to minus 9 meter per second. आता पाहून घ्या कशी ती किती म्हटलेलं आहे त्यांनी. तर it is 1.83 into 10 raised to 9 times. ओके, तर त्याला जर समजा आपण 534 ला 1.83 ने जर गुणलं तर that will comes near about it is 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. करून पहा तुम्ही तुमचं म्हणजेच काय होते आपलं थोडं हे पण वाढून जाते कॅल्क्युलेशनची पॉवर आणि इझी आहे. 5.34 into 1.83 that comes approximately equal to 9.77. मग त्यांनी म्हटलेलं आहे तिथे पुन्हा this is the 1.83 into 10 raised to 9 times Mahendra's velocity in example 2 on page number 6. Now I hope you have got this both the numericals from today's आणि कालचे तर नक्की समजले असेल किंवा वारंवार व्हिडिओ पहा. प्रत्येक स्टेप बाय स्टेप सोडवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं सॉल्व एक्झाम्पल असून मी इथे पण सॉल्व केलेले आहे. ऍक्च्युअली देयर इज नो नीड टू सॉल्व दिस सॉल्व एक्झाम्पल्स बट मेनी स्टेप्स आर मिसिंग देयर. दॅट्स व्हाय आय हॅव टेकन हियर. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन
एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स. आणि मग आता पाहून घ्या, यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचा ब्रेन वापरायचा आहे, माझा नाही. तर इथून माझाच होता. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी